बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्. भगवद्गीता 2.50. संदर्भ: कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुन संभ्रमात, तर श्रीकृष्ण त्याला कर्मयोग शिकवत आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो मनुष्य बुद्धीने सजगतेने कर्म करतो ना, तो चांगल्या वाईट कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. आणि म्हणूनच हे अर्जुना, तू योगामध्ये स्थित हो, कारण योग म्हणजेच आपल्या कर्मामध्ये कौशल्यपूर्ण असणं. इथे कौशल्यम म्हणजे केवळ तांत्रिक कौशल्य नव्हे बरं, तर मानसिक संतुलन, भावनिक स्थिरता, पूर्ण एकाग्रता आणि परिणामापेक्षा प्रक्रियेमध्ये सजग असणं. तेव्हा मित्रांनो, आपण मगाशी सुरुवात करत असताना स्वतःला एक वचन दिलेलं आहे. ते मनोमन लक्षात ठेवू, डोळे मिटून रोज एकदा तरी त्या वचनाची आठवण आपण स्वतःला करून देऊ की मी रोज 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढणार आहे, सुट्टी घेणार नाही. आणि या पूर्ण मनशक्ती वाढवण्याच्या प्रवासामध्ये आपलं उद्देश असेल आपल्याच अस्तित्वात असलेली नकारात्मकता रोज कमी करत नेणं, आत्मविश्वास वाढवणं, निर्णय क्षमता स्पष्ट करणं. आज मी हे ठरवतो, आज मी हे ठरवते की मी माझ्या प्रत्येक कृतीमध्ये सजगता आणीन. चला, डोळे मिटा, दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. पूर्ण रिकामा करा, पूर्ण हवा काढून टाका. पोट आणि छाती आतमध्ये आकुंच करून हवा काढून टाका. पुन्हा एकदा श्वास घ्या, तो रोका आणि मनातल्या मनात म्हणा, मी सजग आहे. म्हणा बघू माझ्या बरोबर, मी सजग आहे. चला म्हणा बघू माझ्या बरोबर, मी स्थिर आहे. मी सजग आहे. मी स्थिर आहे. मी माझ्या स्वतः बरोबर एका सुंदर अशा संभाषणात आहे. वा वा, फारच सुंदर. एका आश्रमातली गोष्ट आहे. शिष्य त्याच्या शिक्षकांना म्हणतो की सर, मी खूप काम करतो, खूप मेहनत घेतो, सकाळपासून ते रात्रीपर्यंत सतत मी ऍक्टिव्हिटीज करत असतो, पण मला समाधान काही मिळत नाही. तेव्हा शिक्षक त्याला विचारतात की राजा, मला एक सांग, तू जेव्हा काम करत असतोस ना, तेव्हा तुझं मन कुठे असतं? शिष्य थोडासा विचारात पडतो आणि तो आठवून सांगतो की बहुतेक वेळेला माझ्या मनामध्ये उद्या काय होणार याची चिंता असते, किंवा जे काही घडून गेलाय त्याबद्दल मला खंत वाटत असते. का झालं? अशा प्रकारे माझं मन विचार करत असतं. तेव्हा शिक्षक म्हणतात, राजा, एक गोष्ट लक्षात घे, तू काम करतच नाहीस, तू चिंताच करत असतोस. थोडंसं पटल्यामुळे शिष्य म्हणतो, मग ह्यावर उपाय काय? तेव्हा शिक्षक म्हणतात,
की तू जेव्हा कर्म करत असशील ना, तेव्हा फक्त कर्मच कर. स्वतःला त्या कर्माच्या नदीमध्ये वाहून टाक. म्हणजे असं की जेवत असताना फक्त जेव, श्वास घेताना श्वास घे. अर्थात वर्तमान क्षणामध्ये सजग रहा. तेव्हा आजचा सुविचार असा आहे, असजग कृती आहे ना, ती आपल्याला थकवते, पण जी सजग कृती आहे ती आपल्याला उत्साह देते, ऊर्जा देते. तेव्हा मित्रांनो, आज आपण 2 आसन शिकणार आहोत. स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. आणि लक्षात घेऊया, हा योगाभ्यास आपण जो करत आहोत तो आपल्या चांगल्या आरोग्यासाठी. तेव्हा एक्सपर्ट योग्यांसारखं आपल्याला करायचं नाही. जेवढं जमेल, जेवढं झेपेल तेवढंच आपल्याला करायचं आहे. आवश्यकता वाटल्यास तुम्ही सपोर्ट घ्या, आरामात करा, लागलंच तर पाहून पाहून हळूहळू करा. पहिलं आसन आहे ताडासन. त्यात सरळ उभे राहून दोन्ही पाय जवळ, खांदे सैल, आणि हळूहळू स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हात वर घ्या आणि टाचांवर उभं राहा. शरीर संपूर्णतः ताणा. पायाच्या बोटांपासून ते हाताच्या बोटांपर्यंत पूर्ण शरीर ताणलं जाऊ दे. श्वास अगदी सामान्य, फारच सुंदर. पोझिशन होल्ड करायची, श्वास मोजायचे, डोळे बंद ठेवा. बॅलन्स होत नसेल तर उघडे ठेवा. श्वास मोजा. ताणलेल्या अवस्थेमध्ये 4-5 श्वास मोजा. या प्रकारे पोझिशन होल्ड करणं फार महत्वाचं आहे. या प्रकारे शरीरातील सर्व स्नायू, शरीरातील सर्व भाग आपण स्ट्रेच करत आहोत, ताणत आहोत, ज्यामुळे लवचिकता निर्माण होईल. ताडासनाचे फायदे आहेत. शरीराचं पोश्चर सुधारतं. बघा, आपल्यापैकी बरेच जण बैठ काम करतात, कम्प्युटरवर काम करतात, ऑफिसमध्ये बसून काम करतात. त्यामुळे 2दा-3दा उठून 1 मिनिटाचं हे ताडासन करावं. फारच गुणी आसन आहे. आत्मविश्वास मिळवून देईल. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होईल, शरीराची अकड कमी होईल आणि मन सुद्धा स्थिर व्हायला मदत होईल. ज्यांचा बॅलन्स राहत नसेल, गरगरल्यासारखं वाटत असेल, त्यांनी टाचांवर उभं राहू नये, टाचा उंच उचलू नयेत. आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे करावं. फारच सुंदर. एक छोटंसं प्राणायाम करूया, अनुलोम विलोम करूया. चला सुरू करा. स्क्रीनवर दाखवत असल्याप्रमाणे सर्वात आधी उजवी नाकपुडी बंद, उजव्या अंगठ्यानी, आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या आणि मग डावी नाकपुडी बंद करा. मधलं बोट आणि चाफेकळीनी अलगद हात ठेवल्यावर नाक बंद होतं आणि उजवीकडून श्वास सोडा. आता उजवीकडून श्वास घ्या आणि डावीकडून श्वास सोडा. पुन्हा डावीकडून श्वास घ्या आणि तो उजवीकडून सोडा. पुन्हा उजवीकडून श्वास घ्या आणि डावीकडून सोडा. ह्याच्यामध्ये व्हेरिएशन असं आहे की श्वास घेऊन दोन्ही नाकपुड्या बंद करून तो रोखून धरणे आणि मग उजव्या बाजूने सोडणे. मग पुन्हा घेऊन
उजव्या बाजूने तो रोखून धरणे. 1 2 3 4. आणि डाव्या बाजूने सोडणे. मग डाव्या बाजूने घेऊन पुन्हा रोखून धरणे. 1 2 3 4. उजव्या बाजूने तो सोडणे. पुन्हा उजव्या बाजूने घ्या. रोखून धरा. 1 2 3 4. आणि डाव्या बाजूने सोडा. वाह, फारच सुंदर. एक व्हेरिएशन मी अजून दाखवणार आहे. डाव्या बाजूने घ्या. रोखून धरा. 1 2 3 4. अंतकुंभक. आणि आता उजव्या बाजूने सोडा. पूर्णतः सोडा. सोडल्यावर पुन्हा एकदा होल्ड करा. बहिर्कुंभक. 1 2 3 4. आता उजव्या बाजूने घ्या. घेऊन रोका. अंतरकुंभक. आणि डाव्या बाजूने सोडा. आणि डाव्या बाजूने सोडल्यावरती पूर्णतः हवा रिकामी करा. आणि रोखून धरा. 1 2 3 4. पुन्हा एकदा बहिर्कुंभक. आणि डाव्या बाजूने घ्या. होल्ड. 1 2 3 4. उजव्या बाजूने सोडा. संपूर्णतः सोडा. होल्ड. 1 2 3 4. पुन्हा उजव्या बाजूने घ्या. होल्ड. 1 2 3 4. आणि डाव्या बाजूने सोडून द्या. फारच सुंदर. फारच छान. बघा, 2 आवर्तन केली साधं अनुलोम विलोम. मग 2 आवर्तन केली, ज्याला अंतरकुंभक लावून श्वास घेऊन होल्ड केला आणि 2 आवर्तन केली. आणि नंतर विथ अंतरकुंभक विथ बहिर्कुंभक अशी 2 आवर्तन. 6 राऊंड आपण केलेले आहेत. 2 3 4 मिनिटात होतात. ठीक आहे. फायदे काय? नियमित केल्याने मेंदू संतुलित होईल. तणाव मुक्ती मिळेल. निर्णय क्षमता स्पष्ट होईल. भावनिक स्थैर्य मिळेल. शरीरातील प्राण ऊर्जेचा प्रवाह संतुलित होईल. डावी बाजू इडा नाडी, उजवी बाजू पिंगळा नाडी. किंवा डाव्या बाजूला चंद्र जी शीतलता देते, उजव्या बाजूला सूर्य जी उष्णता देते. या दोन्ही नाड्या, दोन्ही बाजू या संतुलित होतील. काही महत्वाच्या सूचना: काय टाळावे, काय करू नये. तेव्हा हे प्राणायाम करत असताना आरामात करावं, जोर लावू नये. श्वास क्षमतेपेक्षा जास्त रोखून ठेवू नये. आणि जर अस्वस्थ वाटत असेल, नाक बंद असेल, तर मात्र ही क्रिया करू नये. फारच छान. शरीराच्या श्वास प्रणालीशी आपण एकरूप झालेलो आहोत. यानंतर आपण मेडिटेशन करणार आहोत. प्राचीन पद्धती आहे साक्षी भावना. योगसूत्र पतंजली मुनी हा मूळ आधार. योग चित्त वृत्ती निरोधः तदा द्रष्टु स्वरूपे वस्थानम. जेव्हा मनाच्या लहरी शांत होतात ना, तेव्हाच आपण आपल्या खऱ्या स्वरूपात स्थित होतो. नाहीतर समुद्राच्या लाटा बघा, केवढा आवाज, केवढा गोंगाट. पण हेच समुद्रात खोलवर गेल्यावर बघा कशी शांतता पसरलेली असते. चला सुरू करूया. डोळे मिटा. श्वासावर लक्ष द्या. श्वास कसा येतो, श्वास कसा जातो पहा. कुठे कुठे स्पर्श करतो आहे. हे बघा, नासिका ते नाभी ही श्वासाची रिजन आहे. याला म्हणतात प्राण. प्राण पंचप्राण आहेत. त्यातील हा प्राण
जो आतमध्ये येतो प्राण, ही प्राणाची रिजन आहे. तिथे लक्ष द्या. आपोआप होणारी हालचाल पहा, छातीची, पोटाची. विचार येतात त्यांना येऊ द्या. जसं की आकाशात ढग आले आले निघून गेले, त्याच्यावर स्वार होऊ नका. बघा नॉर्मली काय होतं, विचार येतो, आपण पकडतो आणि तो एका च्युंगम बबलगम सारखा चघळत बसतो, त्याला पैलू देत बसतो. असं झालं तर, तसं झालं तर, मग मी असं करीन, मग मी तसं करीन, वगैरे वगैरे. पण इथे मात्र या ध्यानामध्ये तुम्ही आकाश आहात आणि तो विचार आहे ना, तो ढग आहे. तो येणार आणि निघून जाणार. थांबवायचं नाही, पकडायचं नाही. ओके ओके. मनात म्हणा, मी साक्षी आहे, मी पाहतो आहे, मी दर्शक आहे. म्हणा बघू, माझ्या बरोबर म्हणा, मनातल्या मनात म्हणा, स्वतःला सांगा, विश्वास ठेवा, मी साक्षी आहे, मी पाहणारा आहे, मी दर्शक आहे, मी शांत आहे, मी संयमी आहे. काही श्वास सायलेन्स, पूर्ण लक्ष द्या. फक्त 12 श्वास मोजा बघू. आला आणि गेला म्हणजे 1, पुन्हा आला आणि गेला म्हणजे 2. मग साक्षी भावात आपण करणार काय, तर त्या श्वासामध्येच मन ओतायचं आहे. श्वास येतो जातो ना, तसं मन सुद्धा त्याच्याबरोबर येऊ दे आणि जाऊ दे. श्वासावरती मनाला बसवा. करा फक्त 12 श्वास. आणि आता कंप्लीट सायलेन्स, कॉमेंट्री पण बंद. फारच सुंदर, फारच छान. इंटरॅक्टिव्ह ठेवा. मला कॉमेंट टाका, मला मेसेज टाका. कसं वाटलं, शांत वाटलं का, सेशन आवडला का, नाही आवडलं ते सुद्धा कळवा. मला सुद्धा सुधारणा करता यायला हवी. आजचा होमवर्क काय आहे, एक काम, कुठलंही एक काम तुम्ही ठरवा, सजगतेने पूर्ण करणार. कुठलंही एक काम, मग दुसरा डिस्टर्बन्स नाही, मोबाईल नाही, इतर गोष्टी नाही, पूर्ण फोकस देऊन ते काम आपण करायचं आहे. काम म्हणजे काहीही, साधं जेवण असू द्या. बघा, जेवताना सुद्धा आपण 10 गोष्टी करत असतो की नाही. चला हेच काम आपण घेऊ आज. एक वेळचं जेवण फक्त फोकस करून, प्रत्येक घासावरती लक्ष देऊन. अख्खं जेवण शक्य नसेल तर 10 घास एवढं तर करू शकाल. 10 घास, त्याची चव, तोंडात काय होतं आहे, घशात कसा तो गिळला जात आहे, पूर्ण फोकस करून करा हा होमवर्क. ठीक आहे, आपल्याच साठी, साक्षी होण्यासाठी, सजग होण्यासाठी. ठीक आहे. सेशन पूर्ण करताना एक प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवे. सर्वांनी सुखी व्हावं,
त्यात आपण सुद्धा आलो बरं का. कुणालाही दुःख असू नये, त्यात आपण सुद्धा आलो. ठीक आहे. थँक यू सो मच. धन्यवाद.